टॉप 4 ची पहिली लढत सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र जो संघ जिंकेल तो मात्र गावदेवी रिषमाता चषक 2019 या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये नक्कीच थेट दिमागामध्ये प्रवेश करेल. चार दिवसीय स्पर्धा आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा 32 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅच थांबवायचे 1 मिनिट. तर 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा 1,11,111 रुपये, द्वितीय पारितोषिक 55,555 रुपये, तृतीय पारितोषिक 33,333 आणि चतुर्थ पारितोषिक 22,222. ट्रॉफीज बघता आपण आकर्षक अशा समतोल ट्रॉफीज आहेत. मालकवीरसाठी बाईक आहे टीव्हीएसची. प्रतिम स्पर्धा नक्कीच 32 संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावताना. तर ऑफिशियल्स प्रसाद सहस्रबुद्धी सणांचा इशारा येतोय. ग्रीन सिग्नल. फर्स्ट सेमीफायनल इथे सुरुवात होते. आगाज होतोय खंबाळपाडा वर्सेस देसाई. विकास आहे स्ट्रायकिंगला. साई शिलार गोलंदाजी मार्क वरती. गेम ऑन. लेट्स प्ले. राऊंड द विकेट नेस्लॉक स्वीप पाहायला मिळतो. दिशा देत असताना स्क्वेअर द विकेट इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक चाललेत त्या ठिकाणी आपण बघू शकाल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती हा दर्शनीय फटकार येतोय. दमदार चौकार. थँक्यू विजय. पहिल्या चेंडूवरती शपथ झाले होते. विकासच्या बॅट मधून हा चौकार येतोय. 30 या सर्कलच्या बाहेर आपण बघू शकाल. लॉंग ऑफ आहे. मिड विकेट देखील पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग इनफिल्ड मध्ये मिळवून आहे. शॉर्ट बॅक स्क्वेअर लेग देखील आहे. शपथ झाले. स्टिअर करत असताना ऑन द टू सेव्हनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्लिप पॉइंटच्या दरम्यान सुशांत येतात इनफिल्ड मधून. आपण बघू शकाल शॉर्ट कव्हरला तैनात होते. तोपर्यंत ही सिंगल आकाश येतो स्टार्टिंग इनला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 नोव्हेंबर 1988 अशा एका व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस. सध्याच्या घडीला संघनायक आहेत भारतीय संघाचे आणि खूप चांगला परफॉर्मन्स देखील जेव्हापासून पदार्पण केलंय. ऑन द टू स्क्वेअर कटचा फटका. बेमिसाल टायमिंग. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा दिशेने खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. थँक्यू. द टू सवाला स्क्वेअर कटचा फटका बघितला आपण. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलली घेतली आणि त्यानंतर इथे देखील फलंदाज उचलली घेत असताना चौकार आपल्याला पाहायला मिळतो इनफिल्डच्या वरतून. 9 धावा एकंदरीत धावफलकावरती. देसाई संघाची धावसंख्या. शपथ झाल्यात. हुकचा फटका इनफिल्डच्या वरतून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूपच वेगानं ट्रॅव्हल होतोय. तिथे चेंडू थांबला नाही. आउटफील्ड फास्ट. 2 टप्पे घेतल्यानंतर चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. लागोपाठचा दुसरा चौकार आकाशच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 13 धावा धावफलकावरती. इथे पहिल्या चेंडूपासून आक्रमण पाहायला मिळतंय. यावला लॉफ केला. मिस टायमिंग आहे. मिडोनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. चेंडूच्या खाली विकी शेलार चुकी नसेल हाताचा पिसारा फुलवून तिथे झेल स्वीकारत असताना पहिल्या विकेटचं बटन लागलेला हा पहिला धक्का देसाई क्रिकेट संघाला. आकाश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. लागोपाठचे 2 चौकार आणि त्यानंतर साई शेलार रितला देत असताना मला आकाशला बाद करतात. 13 या धावसंख्येवरती हा पहिल्या गडी बाद होतोय देसाई संघाचा. जे वागेश्वर देसाई वर्सेस SSC खंबालपाडा अशी फर्स्ट सेमीफायनलची लढत सुरू आहे. आई गावदेवी गिरिजामाता चषक 2019 या पर्वाची. लास्ट बॉल टू गो. लोअर फुल टोस दिशा देत असताना बॉटम हँडचा अत्यंत दर्जेदार वापर बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या रिजन मधून चेंडू मात्र फरार. चौकार. थँक्यू. प्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून या मैदानावरती मॅच सुरू आहे. फर्स्ट सेमीफायनल खंबालपाडा वर्सेस देसाई या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान. सकाळच्या सत्रापासून दर्जेदार गोलंदाजी केली होती साई शेलर यांनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक हातलं असताना ही महत्वाची मॅच आहे सेमीफायनलची आणि इथे थोडेसे मागणी ठरतात. 17 धावा लगावल्यात इथे आपण बघू शकाल. तर विकास भोईरच्या बॅटमधून 2 चौकार आले, एक सिंगल आली. आकाश मात्र 2 चौकार लगावून बाद झालाय. राहुल भोईर आहेत. राहुल भोईर आपल्याला स्टार्टिंगला असतील. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती विकी शेलार आपल्याला सज्ज होत असताना पाहायला मिळतात. 17 धावा पहिल्या दिवसाचा नक्कीच आपण बघतोय. तर अप्रतिम कामगिरीने संघ करणारा संघ पाहायला मिळतोय देसाई. तर आजच्या दिवसामध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे SSC खंबालपाडा. 2 दिग्गज संघांच्या दरम्यान या स्पर्धेमधील ही पहिली सेमीफायनल. विकी शेलार ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. राहुल भोईर स्टार्टिंग इनला. यावेळेला बघू शकाल शफल झाले आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याच पद्धतीचा हा चेंडू आपल्याला हाताळत असताना लाईन मिस केली. यू मिस. आय विल डेफिनेटली. अजून एक धक्का. गोल्डन डकचा शिकार होत असताना राहुल भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. तर 17 धावसंख्येवरती हा दुसरा धक्का पाहायला मिळतो आपल्याला देसाई संघाला. इनार नंबर 4 ज्युनियर नितीन येतात 4थ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंगला फलंदाजीसाठी. इथे 17 धावा लगावली पहिल्या षटकामध्ये धावसंख्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय विकी शेलार. यावेळेला चेंज ऑफ पेस होता. स्क्वेअर कट करत असताना स्वीपर कव्हरच्या दरम्यान चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, सीमारेषा पार करतोय. चौकार. थँक्यू. चौकारशी धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आहे, शॉर्ट फाईन लेग आणि ऑफ साइडला इनफिल्डच्या बाहेर डीप मध्ये लॉंग ऑफ. यावेळेला बघू शकाल सफल झाले. पहिला चेंडू फेकला होता त्याचीच पुनरावृत्ती इथे पाहायला मिळते आणि यावेळेला प्रत्युत्तर देत असताना क्विक रिप्लाय पाहायला मिळतोय विकी शेलारच्या बॅट मधून. सिल्वर डकचा शिकार होत असताना नितीन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. थँक्यू डीजे. नक्कीच आपण बघितला सिल्वर डकचा शिकार होतो. दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. एकही चेंडू फेस न करता जेव्हा फलंदाज बाद होतो डायमंड डक असं संबोधलं जातं. पहिल्या चेंडूवरती बाद झाला गोल्डन डक, दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला सिल्वर डक आणि तिसऱ्या चेंडूवरती बाद झाला तर ब्रॉन्झ डक. हे क्रिकेटच्या दुनियातील डक आहेत आणि ते सिल्वर डकचा शिकार होत असताना ज्युनियर नितीन माघारी परतवाय. प्रवीण येतात 5व्या क्रमांकावरती आणि ते 2 धक्के दिलेत. विकी शेलार 17 धावेचं षटक हाताळल्यानंतर इथे कमबॅक करून देत आहेत या षटकामध्ये. दर्जेदार गोलंदाजी ओव्हर द विकेटने.
यावेळेला बघू शकाल स्लॉक स्वीप पाहायला मिळतो बॅक स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र वन बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन्स. थँक्यू. 25 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. 2 चौकार या षटकामध्ये देखील पाहायला मिळतात. 2 गडी बाद 2 चौकार 4 चेंडूंचा खेळ संपला. या षटकामधला एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते 25. इथे धावा नक्कीच आपण बघू शकाल तर खोऱ्यानं वाहतात, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा लगावल्यानंतर आपण बघू शकाल तर एक चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट डिम स्टार्ट वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जातं. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते. आणि ते दर्शी चांगली सुरुवात करत असताना विकास भोईरनं 2 चौकार लगावले होते. आकाश पाटीलने 2 चौकार लगावले होते पहिल्या षटकामध्ये. आकाश बाद झाला. विकास आहे नॉन स्ट्रायकिंग आघाडीचा फलंदाज आणि त्याच्या समवेत इनॅट नंबर 5 प्रवीण यावेळेला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग इनला. राऊंड द विकेट ट्रॅक चेंज करत असताना यावेळेला फुललेचा चेंडू होता. अजून एक दांडी गोल केली जाते. इथे बघू शकाल आपण राऊंड ॲक्शनने गोलंदाजी करतायत. लसित मलिंगाची इथे आठवण करून दिली आणि यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू चौकारानंतर अजून एका विकेटचं पतन मैदानावरती. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. तर खूप दर्जेदार संगीत आपण ऐकलं मराठी चित्रपट सृष्टीमधील. या षटकाचा विचार केला. पहिल्या चेंडूवर गडीबाज झाला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवर गडीबाज झाला. चौथ्या चेंडूवरती चौकार. 5व्या चेंडूवर देखील गडीबाज झालाय. म्हणजे 3 धक्के देत असताना इथे 8 धावा 2 चौकार नक्कीच खर्च केले आतापर्यंत विकी शेलारनं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे नक्कीच पूर्णपणे टॉप ऑर्डर ढासळली आहे देसाई संघाची. आघाडीचा फलंदाज विकास आहे नॉन स्ट्रायकिंग इनला, तर डावखुऱ्या त्याचा फलंदाज इनात नंबर 6 रिची मात्र येत आहेत स्ट्रायकिंग इनला. अनुभव आहे इथे. अनुभवाला साजेसा खेळ देखील करावा लागेल आणि तितकाच दांडगा अनुभव गोलंदाज विकी शेलार यांच्याकडे आहे. तोच अनुभव पणाला लावून येथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 धक्के ते देखील आपण बघू शकाल क्लीन बोल्ड. आणि इथे आतापर्यंत 8 धावा खर्च केल्याच्या षटकामध्ये एकंदरीत 25 धावा. देसाई संघाची धावसंख्या. 11 चेंडूचा खेळ इथे संपला. 4 षटकांची मॅच आहे आणि दुसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. त्यासाठी क्षेत्ररक्षण ऑन साइडला बाकवास स्क्वेअर डीप मध्ये आहे. तदनंतर मिड विकेट लॉंगन आहे. इनफिल्ड मध्ये शॉर्ट फाईन लेग. ओव्हर द विकेटने हा शेवटचा चेंडू. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं आणि इथे आपण बघू शकाल पायचीचं अपील देखील झालं. बालोबाल बचे थोडासा चेंडू मात्र इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला होता. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळतात. 3 धक्के देत असताना 8 धावा नक्कीच खर्च केल्यात. परंतु इथे आपण बघू शकाल तर टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळले जे वागेश्वर देसाई संघाची. इथून संघाचा डाव सावरावा लागेल. 2 षटकांची इथे सांगता होती. फर्स्ट सेमीफायनल तुम्ही बघताय गावदेवी गिरजामाता चषक 2019 या पर्वाचा खंबालपाडा वर्सेस देसाई. लेते एक छोटासा ब्रेक जाते डीजे की ओर. सुनते एक मधुर संगीत. थँक्यू. तर गोलंदाजी मार्क वरती होतोय नितेश शेलार ज्यानं अगोदरच्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच असं षटक हाताळलं होतं. तिसरं षटक हाताळलं असताना फक्त 3 धावा खर्च केला. 2 धक्के दिले होते. तोच गोलंदाज यावेळेला सज्ज होतोय. दूरवर चेंडूकडून गोलंदाजी केली जाईल. आतापर्यंत देसाई संघाची धावसंख्या एकंदरीत 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. आघाडीचा फलंदाज विकास ऑन स्ट्राईक. सगळं रिची मात्रे आहेत. हा पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय नितेश शेलार. यावेळेला आखोटापा चेंडू होता. हाफ ट्रॅकर इथे आपण बघू शकाल की पुल करण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते. हा चेंडू मात्र प्रॉपर आपण बघू शकाल रस्त्यांच्या वरतून निघून जातोय आणि इथे ऑफिशियलचा कोणताही इशारा आपल्याला पाहायला मिळत नाही. डॉट बॉल पहिला चेंडू निर्धाव हात आला असताना इथे बालोबाल बचे
की तिथं आपण बघू शकाल तर मैदानावरती नक्कीच थोड्याशा अंतराने इथे चेंडू मात्र रस्त्यांच्या वरतून गेला. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना नितीश शेलारचे षटक सुरू आहे. लॉंग ऑन मिड विकेट आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला. यावलला ड्राव करत असताना ऑफ साईडला फुल लेनचा चेंडू होता. सिंगल कंप्लीट केली आहे. लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. मिलिंद आपण बघतोय आणि फक्त सिंगल इथे डावखुरा त्याचे फलंदाज स्टार्टिंगला येतात आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येचा आकडा पुढे जात असताना 26 रन 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डावखुरा त्याचे फलंदाज रिची मात्र येत आहेत. इथे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे शेलारचं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे नक्कीच केला जाईल कारण डावखुरा त्याचे फलंदाज जेव्हा जेव्हा कारण कॉम्बिनेशन मैदानावरती उजव्या आणि डावखुऱ्या हाताचा आहे त्याच्यामुळे उजव्या हाताचा फलंदाज अगोदर स्ट्रायकिंगला होता तेव्हा ऑन साईडला आपण बघितले होते 3 क्षेत्ररक्षक. यावेळेला 4 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी लॉंगन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतो. शॉर्ट फाईन लेग आहे. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन मिड ऑफ आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि आपण बघू शकाल तर पॉइंट राऊंड द विकेटने नितीश. शपथ झाला. फुललेनचा चेंडू लॉफ्टेड ड्राव पाहायला मिळतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. स्वतःला स्ट्रेच करत असताना चेंडू अडवण्यामध्ये यश थोडेसे नक्कीच तिथे स्किड झाले. चेंडू फेक करत असताना तिथून मात्र 2 धावा घेण्याचा उद्योग होता. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 रन्स. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हे तिसरं षटक नितेश शेलारचा प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा डावखुऱ्या त्याचे फलंदाज रिची मात्रे. इथे आपण बघतोय दुसरं षटक प्रतिम हाताळलं होतं. विकी शेलार आणि 8 धावा करत होता. 3 धक्के दिले आणि त्यानंतर यावेळेला बघू शकाल ब्लॉक हॉलचा चेंडू होता. ड्राव करत असताना ऑन ड्रावचा हा फटका लॉंगचे क्षेत्र उभे करण्यात थोडंसं फंबल नक्कीच झालं आणि त्यानंतर आपण बघतोय दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. विकासचा कॉल डेंजरने धावत असताना खूप वेगाने इथे आपण बघू शकाल तर धावत आहेत. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी धावेनं संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 30 रन्स 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र गडीबाद झाले आणि त्यानंतर इथे एकेरी दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकवटल्या जातात या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. थेंबे थेंबे तळेसाचे तशाच प्रमाणे इथे फलंदाजी पाहायला मिळते. डावा गुडघा टेकवला होता. स्लॉक स्वीप इथे दाखवायचा होता परंतु इथे शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पट्टीवर त्यानंतर गळंग गेला होता. फॉलोमध्ये खूप वेगाने येतात. नितेश शेलार धाव घेण्याचा प्रयत्न नसेल आणि इथे आपण बघतोय धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती 30 रन्स. हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू आतापर्यंत शिल्लक असेल. गोलंदाज नितेश शेलारचा डावकुराचा फलंदाज आम्हाला पाहायला मिळतोय स्टार्टिंगला रिची मात्रे. लास्ट बॉल टू गो. यावेळेला मॅडम पॅड मधून चेंडू मात्र खोदून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतात खूपच वेगानं खूप वेगाने आले. स्वतःचा तोल तिथे देखील गमावतात पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा आपण बघू शकाल इथे 2 धावा कंप्लीट करतात. या दुहेरी धावेच्या मदतीनं इथे ऑफिशियलचा इशारा येत असताना मला तिसऱ्या षटकाची सांगता होती. एकंदरीत वागेश्वर देसाई संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती 32 धावा. तीन षटकांची सांगता झाली आहे धावफलकावरती आपण बघतोय 32 धावा लगावला आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. विकास भोईर आणि रिची मात्रे पार्टनरशिप बिल्डअप करत असताना इथून 10 ते 15 धावा येणं कारण गरजेचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये जी फलंदाजी केली एसीसी कमालपाडा संघानं त्या फलंदाजीच्या मोबाईल इथे आपण बघू शकाल तर त्याच्या समोर चांगली धावसंख्या उभी करणं तितकंच गरजेचं आहे. विकास भोईर स्टार्टिंगला रवी काडे स्लो गोवरचं षटक घेऊन पहिला चेंडू असेल समालोचक कडून ओव्हर द विकेटने. यावेळेला ओरपी चेंडू होता. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला खूपच वेगाने एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार करतोय चौकार. थँक्यू. विकास आपण बघतोय आघाडीला आलाय त्याच्या बॅटमधून हा तिसरा चौकार येतोय. संघाची धावसंख्या 36 रन 36 धावा. विकास भोईर स्टकिंगला पाहायला मिळतात. रवी काडे यावेळेला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरची नजर हटली. ब्लाइंड स्ट्रोक आपण बघितला यावेळेला. टप्पा पडल्यानंतर इथे अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस इथे मिस होत आहेत. विकास भोईर पहिला चेंडू चौकार त्यानंतरचा डॉट बॉल 36 धावा धावफलकावरती.
इनसाइड आउट विथ द टर्न इथे आउटसाइड एज होती. पॉईंटच्या दरम्यान विकेशेलर आहेत. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण. पॉईंट शॉट दरम्यान शॉट फाईन लेग असे एक क्षेत्र आहे. टप्पा पडल्यानंतर तिथे चेंडू मात्र आपण बघू शकाल तर चकमा देतो, उलकवणी देतो सातत्यानं आणि तिथे खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. तसंच क्षेत्ररक्षण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलच्या माध्यमातून एकंदरीत संघ जाऊन पोहोचलाय. जे वागेश्वर देसाई 37 वरती 37 या आकड्यावरती. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सत्रामधला. 4थं षटक सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे. स्लोगर डावखुऱ्यात जे फलंदाज यावेळेला स्टाकिंगला येतात त्यांच्यासाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. लॉंगन आहे. शॉर्ट फाईन लेग. तदनंतर ऑफ साईडला यावेळेला बघू शकाल शॉर्ट तडमॅन आहे. स्वीपर कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ आहे. शॉर्ट मिड विकेटला देखील यावेळेला क्षेत्ररक्षक येतात. कॅप्टन ऑफ टीम एसएससी कंबालपाडा साई शिलार. राऊंड विकेटने ट्रॅक चेंज करत असताना रवी काळे. आकोटाप्यात चेंडू स्टिअर करत असताना लेट कटचा फटका. जेंटल टच खूपच वेगाने चालला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधून खूप वेगाने गेले. दुसऱ्या धावाचा कॉल आहे. तिथे नक्कीच काय घडलंय. 2 धावा आणि तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न आहे. तिसरी धाव ते कंप्लीट केली जाईल का. 2+ विकेट. तिसऱ्या धाब्यासाठी धावत होते आणि इथे नक्कीच माघारी परतावं लागतं. ऋषी मात्रेची खेळी संपुष्टात. थँक्यू. ऋषी मात्र बाद होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी धावत होते. अजून या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते धावफलकावरती 39. 39 धावा. नुमानिन नवीन बॅट्समन येतोय 7व्या क्रमांकावरती. नितीन नॉन स्ट्रायकिंगला. विकास भोईरा आहे स्ट्रायकिंगला. आघाडीचा फलंदाज एक हाती किल्ला लढवतोय, झुंजतोय इथे खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ट्रॅक चेंज केला जातो यावेळेला उरद विकेटने. रवी काळे ज्यावेळेला चेंज ऑफ पेस होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत असताना आउटस्विंगच्या माध्यमातून इथे बीट करतात. आपण बघतोय तर गोलंदाज रवी काळे, फलंदाज विकास भोईरला. स्विंग अँड मिस इथे मिस झाले. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ज्या वागेश्वर देसाई संघाची धावसंख्या हा फार्म पूल इथे पाहायला मिळतो. मिस्टामिंग आहे. मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेतून पिकअप गादरन थ्रू. तदनंतर आपण बघू शकाल या 2 धावा कंप्लीट होत आहेत. इथे पंचांचा इशारा येतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिलं सत्र इथे समाप्त झालं. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर इथे फलंदाजी करत होते वागेश्वर देसाई. गडीबाज झाले ते म्हणजेच आपण बघू शकाल तर 5 आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 42. 42. फॉर्टी 41 झालेत. 41 धावा लगावल्यात. 42चं टार्गेट आहे इथे सेकंड सेशन मध्ये फलंदाजी करत असताना एसएससी कंबालपाडा संघासमोर एक चांगली फाईट नक्कीच पाहायला मिळते. ज्या भागेश्वर देसाई वर्सेस एसएससी कंबालपाडा फर्स्ट सेमीफायनल आई गावदेवी गिरिजामाता चषक 2019 या पर्वाचा पहिला उपांत्य फेरीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. तुषार पाटील असतील त्याचबरोबर संपूर्ण आई गावदेवी गिरिजामाता चषकाचे आयोजक आभार व्यक्त करतोय. मी मात्र तुरता थांबतो इथे. आपण नक्कीच जाऊया खेळाचं दुसरं सत्र फर्स्ट सेमीफायनल. एक चांगली फाईट पाहायला मिळते. 2 संघ इथे मात्र शेवटच्या पर्यंत सामना सोडणार नाही. 100% कमिटमेंट का असतं दाखवून देतील. लढाऊ वृत्तीचे 2 खेळाडू पाहायला मिळतात. एका बाजूला एसएससी कंबालपाडा तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वागेश्वर देसाई. 42चं लक्ष आहे आणि काय घडेल काय बिघडेल. कोणता संघ मात्र अंतिम फेरीचे दरवाजे ठोठावेल. स्वप्न मोहबतच असतात परंतु त्यांचा पाठला करत असताना किंमत मोजावी लागते. ती किंमत मात्र कोणता संघ मोजेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल सेकंड सेशन मध्ये. जाऊया मॅन फ्रॉम मानेरे येतात मायक्रोफोन वरती राहुलजी भोईर. थँक्यू.
थँक्यू सो मच करण. गेम प्ले. हाँ हाँ सर. तो पहिली षटक आहे गोलंदाज नितीन पाटील आहेत. पहिलाच बॉल. पहिला बॉलवरती नक्कीच फक्त सन्मान देत आहेत. एक धाव पहिल्याच बॉलवरती येते. उभरते विकेटने आता मात्र इथनं चेंडू उंच गेला आहे. फलंदाज बाद. डीजे. थँक्यू डीजे. मग इथनं पहिला विकेटचं बदलणं पहिल्या झटक्यामध्ये इथनं विक्रम शून्यावरती बाद झाला आहे. खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र इथनं जितू शेलारने पहिल्या बॉलवरती सिंगल काढली आणि त्याच्यानंतर स्ट्राईकला आणलं विक्रम शेलारला. मात्र बाद झाले आहेत. सुशांत जात आहेत तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन साठी. उभरते विकेटने दिशा देण्याचा प्रयत्न होता. मात्र इथनं खेळाडूकडनं चूक झाली आहे. 20 शॉट फाईन लेगच्या दिशेने. तोपर्यंत एक डाऊन नक्कीच मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एकने जाते पुढे. धावा धावपालकावरती इथने येतील 2 धावा. षटक क्रमांक बघतो आपण इथं मार्गस्थ असताना या दरम्यान पहिलं ओव्हर द विकेट. यावेळेस फटका मात्र इथनं हवेत आहे. खेळाडू देखील तिथनं येत आहेत. मात्र धावा 4. गुड शॉट. थँक्यू डीजे. खूप चांगल्या प्रकारच्या मध्ये इथनं बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. वरती विकेटने पुन्हा एकदा नितीन सज्ज होत आहेत. चांगल्या प्रकारची इथनं बॅटिंग दरम्यान ऑपराचा फटका आहे. चेंडू मध्ये डीप मध्ये जातो एक्स्ट्रा कव्हरला. ज्युनियर नितीन चेंडूवरती खूप वेगाने आणि एकच धाव. दुसरी धाव मात्र इथनं रिक्स घेत नाहीये. सिंगलने संघाची धावसंख्या आता मात्र एकने जाते पुढे. शांत डोक्याने बघा आता मात्र इथनं जितू शेलार खेळत आहेत. सिंगल डबलने संघाची धावसंख्या पुढे प्रयत्न आहे. कारण का ते देखील एक चांगले खेळाडू आहेत. पहिल्या 2 मॅचमध्ये नक्कीच आपण जितू शेलारची बॅटिंग खूप चांगली बघितली. नक्कीच आता मात्र इथनं सिंगल डबल नक्की थोडीशी मात्र शांत डोक्याने इथं मात्र बॅटिंग करतात. कारण का मॅच खूप महत्त्वाची आहे. स्वतःला मात्र उभा राहणं खेळपट्टीवरती खूप महत्त्वाचं असणार आहे. या अनुषंगाने जितू शेलार सिंगल डबलने संघाची धावसंख्या मध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेटने नितीन पर्यंत सज्ज होत आहेत. स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र या दरम्यान अपील स्ट्रॉंग केली होती. मात्र बघूया इथनं ऑफिशियल दोघे अंपायर चला माता आपण प्लीज जास्त आपण पदांची वाद घालू नका. सहकार्य करावं. तर पंचांनी नक्कीच नोट आउट मात्र दिला आहे. तर प्लीज आपण
पंतांची आपण प्लीज चर्चा करू नका, सहकार्य करावं. एका ओव्हरचा मात्र गेम संपलाय आणि एका ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावा पलकावरती इथं येतात त्या दरम्यान 7च धावा धावा पलकावरती आहेत. एक चौकार आपल्याला नक्कीच पाहायला भेटला आणि इथं आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जय वागीश्वर देसाई संघ. डीजे थँक्यू डीजे. तर 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवायच्या असताना एकूण बघतो आपण 42चं टार्गेट आहे. शेवटपर्यंत नक्कीच मॅच नेण्याचा प्रयत्न असेल. जय वागेश्वर देसाई टीमच्या माध्यमातून उपांत्य फेरीची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सरळ मेगा फायनल मध्ये आपल्याला उद्या देखील या मैदानाच्या मध्ये पाहायला भेटेल. खूप चांगल्या प्रकारच्या आपल्याला मॅच मध्ये पाहायला भेटते. दिलीप पाटीलची फिरकी आता मात्र आपल्याला इथं पाहायला भेटेल. जादुई गोलंदाजी पहिला चेंडू फुल टॉस आहे. आडवा बॅटने खेळलेत, एकच धाव घेतील. जितू शेलार मात्र स्ट्रायकरला येतात आणि एका धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या धावपलकावरती इथं येते 8 धावा धावपलकावरती येतात. सिंगल डबलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. एक चौकार नक्कीच आला, त्याच्यानंतर बघतो आपण सिंगल डबलने संघाची धावसंख्या इथं वाढवण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या आतमध्ये कामाला संघाच्या माध्यमातून दिलीप पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ऑन साईडला मोठा फटका नक्कीच आता मात्र खेळण्याचा प्रयत्न छोटं मात्र बॅटच्या कालून जातोय. ऑन साईडला खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला, मात्र समोर तेवढाच दर्जेदार असा गोलंदाज आहे. खूप साऱ्या वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडू कशी आहे, त्याच नक्कीच अनुभवाच्या जोरावरती आता मात्र हा महत्वाचा षटक फेकला जातोय जय वागेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू आहे आणि आता मात्र इथं बघा चुका मैदानाच्या आतमध्ये होत असताना गोलंदाजी खूप चांगली होती दिलीप पाटीलच्या माध्यमातून. मात्र इथनं यष्टरक्षकाने दगा दिला आहे. शॉट फायनलचा खेळाडू बीट नशिबाच्या या 4 धावा. तो चला आपण थोडंसं मात्र सहकार्य करावं. दरम्यान यावेळेस अंपायर डिसिजन प्लीज अंपायरशी आपण यावेळेस चर्चा मात्र करू नका. अंपायरचा डिसिजन मात्र शेवटचं अंतिम डिसिजन असेल, थोडं सहकार्य करावं कारण का आयोजकांच्या सूचना देखील आमच्यापर्यंत येत आहेत. अंपायर आहेत, 2 मात्र ऑफिशियल अंपायर आहेत, त्यांच्या माध्यमातून जे काही डिसिजन येतील ते तुम्हाला मात्र यावेळेस मान्य करावं लागेल. दिलीप पाटील पण नाही सज्ज होत आहेत. चेंडू तर मात्र खूप चांगला होता, त्याच्यावरती धावा मात्र 4 मिळाल्या. पुन्हा एकदा मात्र इथनं बघतो आपण वारंवार दर्जेदार अशी गोलंदाजी पाहायला भेटते. याच्या अगोदर जर चौकार गेला नसता तर पुढे काय, त्याच्यानंतर अजून मात्र दडपण आला असतं, अजून मात्र दबाव नक्कीच येऊ शकला असता. काय गोलंदाजी आहे, अनुभवाची अजिबात कमी नाही या खेळाडूकडे आणि जितू शेलारला थांबवणे एवढं सोपं नसतं टेनिस क्रिकेटमध्ये. पाठवरती चेंडू मात्र यावेळेस अजून एक मात्र इथनं डॉट बॉल, डॉट डॉट आणि डॉट. किती चेंडू मात्र इथनं डॉट येतात बघा. यावेळेस लागोपाठचे मात्र इथं पण डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतात. खूप चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी. तो चौकार नसता गेला तर मात्र अजून एक चेंडू मात्र डॉट होऊ शकला असता. दिलीप पाटीलच्या माध्यमातून दर्जेदार अशी गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला भेटते. अप्रतिम स्पीड फेकत असताना महत्वाची मॅच आहे. स्विच हिट खेळतायत, फटकावेत खेळाडूने आता अजून एक चूक केली आहे. तोपर्यंत एकच धाव आता मात्र इथनं मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1ने पुढे जाते. एकूण धावा झाल्या आहेत, 13 धावा झाल्या आहेत, अजून मात्र बनवायच्या आहेत. यावेळेस 12 बॉल मध्ये 29.
12 चेंडू 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. काय मात्र अप्रतिम दर्जेदार असा स्पेल फेकला दिलीप पाटीलने. फिरकीची पुन्हा एकदा मात्र आपल्याला इथं जादू पाहायला भेटली. बोटांची नक्की त्यांची जादू आपल्याला पाहायला भेटली या मॅचमध्ये. मॅच खूप महत्त्वाची आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला भेटेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. 4 दिवसाचा या स्पर्धेचा कालावधी. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 प्लीज प्लीज बघा आपण जास्त वेळ घेऊ नका. प्लीज प्लीज आपण जास्त मात्र वेळ घेऊ नका. जे वागायची वेळ त्यासाठी आपण जास्त एकत्र येऊ नका. बघा जास्त आमच्याकडे वेळ नाही. लवकर लवकर काका आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रिची आपण थोडासा मात्र वेळ कमी घ्या प्लीज. आपण जास्त एकत्र येऊ नका. क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. प्रत्येकी बॉलला आपण एकत्र येऊ नका. देखील अंधार देखील नक्कीच मग तो आपण होत चालला आहे. मॅच आम्हाला पूर्णपणे नक्कीच उजेडामध्येच कव्हर करायचे आहे. तर सहकार्य करा. आपण प्रत्येकी बॉलला एकत्र मात्र येऊ नका. तर 12 बॉलमध्ये आता बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये इथनं आता मात्र 29 धावेची गरज आहे. प्लीज आपण मॅच लगेच स्टार्ट करावी. आणि आता मात्र सुखदेव काका अजून एक दर्जेदार गोलंदाज आहेत आणि पहिलाच बॉल हवेत. खेळाडू देखील येत आहेत. बघा काय क्षेत्ररक्षण दाखवलं आहे. 100% कमिटमेंट काय असतं हे तुम्हाला मात्र पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. फक्त 2च धावा असतील यावेळेस. बघा प्रवीण मात्रे काय मात्र इथनं खेळ दाखवत आहेत. त्यांना माहिती आहे मॅच खूप महत्वाची आहे. ती काम नक्कीच आमच्या तिकडे सर्वच आहेत. पाहुणे आमच्या तिकडे बसले आहे सकाळपासून. त्यांचा मात्र नक्कीच आम्हाला सहकार देखील लाभतोय. त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आज. आपले देखील स्वागत दादा स्पर्धेच्या माध्यमातून. क्रॉस द लाईनच्या माध्यमातून आता मात्र नक्कीच विकेट मिळेल. चेंडू सरळ जातो आता मैदानाच्या बाहेर. जितू शेलारला आता मध्ये थांबणं सोपं नसेल. षटकार. या दरम्यान हा षटकार तसं आपण लगेचच मॅच आपण स्टार्ट करूया. आता मध्ये समीकरण शिल्लक आहे येणारे 10 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 10 बॉल मध्ये अजूनही तब्बल बघतो आपण 21 धावा बनवायच्या आहेत. स्वीचिट खेळत आहेत. चेंडू सरळ जाईल आता मैदानाच्या बाहेर. सुखदेव काकावरती आता मात्र आक्रमण आपल्याला पाहायला भेटतोय. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच तो बॉल भिजलेला बॉल नक्कीच जमा करा आपण प्लीज. थोडस सहकार्य करा. यावेळेस आता मात्र त्याच्यापेक्षा लांब जाणार हा जे मात्र डॉट चेंडू आपण बघितले होते पहिल्या ओव्हर मध्ये याच्या अगोदरचे त्याच्यामध्ये पुरेपणे आता मात्र भरपाई करत असताना जितू शेलारने आता मात्र सामना खुला केला आहे. षटकार. लागोपाठच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरा षटकार. थँक्यू डीजे. फक्त 9 धावेची गरज आहे ओव्हर द विकेटने. आणि आता मात्र इथनं लाईन मात्र बघावी लागते. लाईन चुकीची आहे. स्वेर चेंडू 8 चेंडू आणि आता मात्र फक्त 8 धावेची गरज. मॅच होती कुठे आणि आली कुठे आहे.
आणि यावेळेस मात्र सॉफ्टवेअर चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली, दुसरीचा प्रयत्न. दोन्ही खेळाडू एका एंडला आणि आता मात्र इथनं खेळाडू धावचीच्या माध्यमातून बाद. आणि आता मात्र इथनं खेळाडू बाद होतात धावचीच्या माध्यमातून. साई शिल्लर जातो आता मात्र नवीन बासमन मैदानामध्ये उपांत्य फेरीची मॅच आहे दोन टीम मध्ये. सुरुवातीला बघतो आपण सामना मात्र जितू शेलारने का बॅटिंग केली आज मात्र दर्जेदार खेळ दाखवला आहे. पहिलाच नक्कीच मॅच पासून आक्रमण पाहायला भेटला. सेकंड मॅच मध्ये नक्कीच अक्षरशः 50 धावा देखील बनवल्या. 57 धाव्याची आकर्षक अशी आपल्याला इनिंग पाहायला भेटली. त्याच्यानंतर जितू शेलारने अजिबात मागे बघितलाच नाहीये. जो प्रवास सुरू केला सकाळी तो प्रवास आता बघतो आपण इव्हिनिंग आहे, संध्याकाळ आहे आणि मॅच देखील बघतो आपण उपांत्य फेरीची आहे. या देखील मॅच मध्ये यावेळेस बरसला जितू शेलार मैदानामध्ये आणि यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि दर्जेदार खेळ आपल्या टीमसाठी करत असताना या मॅच मध्ये यावेळेस आता मात्र तेच चित्र तुम्हाला पाहायला भेटेल. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने आणली आहे. जितू शेलारच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आक्रमण षटकार. थँक्यू. फक्त एका धावेची फक्त आता मात्र इथनं गरज असणार या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. तब्बल 28 धावा खर्च केल्या काकाने त्या षटकामध्ये आणि मॅच मी तर म्हणेल पूर्णपणे यावेळेस आता मात्र उपांत्य फेरीपर्यंत नक्कीच्या संघाने खूप चांगल्या प्रकारचा नक्कीच खेळ दाखवला होता. जितू शेलारने का मात्र बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये अक्षरशः ठोकल्या मैदानाच्या धावा. चारी बाजूने फक्त आणि फक्त आपल्याला धावा पाहायला भेटल्या. हिटमॅन स्ट्राईक आणला आहेत. पहिला बॉल बघूया फिनिश कसा होईल. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. एक धाव मात्र बनवायचे आहेत. सर्वच्या सर्वच खेळाडू आपण बघतो आता मात्र क्लोज आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहेत. एका धावेची फक्त गरज मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी आणि षटकाराने ही मॅच फिनिश सरळ. आता मात्र मेगा फायनल मध्ये आपल्याला कामाला पडा संघ उद्या पाहायला भेटणार आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये या दरम्यान पाहायला भेटला आहे आणि खूप चांगल्या प्रकारची आपल्याला बॅटिंग आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटली आणि दर्जेदार आज आपण खेळ देखील एन्जॉय केला. शेवटची मॅच देखील 12 बॉलमध्ये